नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण मूगडाळीमध्ये मखाना घालून ना अगदी छान दाणेदार मऊ तोंडात टाकता विरघळणारा असा पदार्थ करणार आहोत बरं का. आणि एकदा का केलात ना तुम्ही वारंवार सणावारासाठी हा पदार्थ नक्कीच करून पाहणार. मग वेळ न करता हा नेमका कुठला पदार्थ आहे, व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला हवी मूगडाळ. तर 1 कप इतकी मूगडाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर साधारण 200 ग्रॅम ही मूगडाळ घेतलेली आहे बरं का. आता मूगडाळीच्या ऐवजी तुम्ही हिरवे मूगसुद्धा वापरू शकता. पण ह्याच्या अगोदर मी हिरव्या मुगाची रेसिपी तुम्हाला दाखवलेलीच आहे. मग आज आपण मूगडाळीची करत आहोत. तर एका भांड्यामध्ये मूगडाळ काढून घेतली का नाही, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. ही डाळ चांगल्या प्रकारे हाताने चोळून चोळून धुवून घ्यायची आहे. कारण डाळ खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती पावडरची फवारणी केलेली असते. बघा वर पांढरं पाणी आलं का नाही, मग असं निथळ स्वच्छ पाणी येऊसपर्यंत अगदी 3-4 वेळा ही डाळ धुवून घेतली. आता हे वरचं पाणी ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे. खाली एक भांडं घेऊयात, त्याच्यावरती चाळण ठेवली आणि हे मूगडाळ ह्याच्यावरती काढूयात आणि पसरून घेऊयात. आणि एक साधारण ना 15 ते 20 मिनटं ह्या चाळणीवरतीच आपल्याला अशी डाळ पसरून घ्यायची आहे बरं का. म्हणजे अशीच ठेवायची आहे, कारण ह्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते पूर्णपणे निथळ जातं म्हणून. आता इथं मी 15 मिनटानंतर पाहत आहे. बघा डाळ हलकी कोरडी झालेली आहे, पण ओलसरपणा आहे ह्याच्यामध्ये बरं का. आणि बघा खाली असं पाणी निथळ आहे. आता ही डाळ आपल्याला सुकून घ्यायची आहे, पण घरातच सुकून घेणार आहोत, उन्हात वगैरे सुकवण्याची गरज नाही. बघा खाली एक कॉटनचा रुमाल अंतरलेला आहे आणि त्याच्यावरती ना आपण अशी डाळ पसरून घेऊयात. आता ही डाळ ना साधारण 1-2 तासामध्ये फॅन खाली चांगल्या प्रकारे सुकली जाते बघा. म्हणजे याच्यातलं पूर्ण ओलसरपणा आहे ना तो निघून जातो. आता इथं जवळजवळ मी तुम्हाला ना 2 ते 2.5 तासानंतर दाखवत आहे. बघा डाळ पूर्णपणे आपली खडखडीत होत नाही, फक्त हलकी पूर्णपणे ओलसरपणा त्याचा निघून जातो आणि मस्त मोकळी अशी डाळ होते बघा. तुम्हाला जर ही प्रोसेस मोठी वाटत असेल, मग तुम्ही ओल्या कपड्याने फक्त डाळ पुसून घेतलात, मग तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे वेळ नसेल तर. पण डाळीमध्ये खूप असं खराब पाणी निघतं ना, म्हणून शक्यतो करून धुवून घ्यायची. आणि बघा स्वच्छ अशी आपली डाळ झाली का नाही. आता चला आपण गॅसकडे वळतो. तर गॅसवरती बघा जाड बुडाची कढई घेतली आणि त्याच्यामध्ये ही स्वच्छ धुवून वाळवलेली डाळ घालून घेतली. ही डाळ आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे, अगदी याचा रंग बदलूसपर्यंत. आणि शिवाय आपण खाल्ल्यानंतर कडकन आवाज यायला हवा इतपत आपल्याला हे डाळ भाजून घ्यायची आहे. आता ही डाळ भाजण्यासाठी जवळजवळ तुम्हाला ना 15 ते 18 मिनटं इतकी लागतील बरं का, मंद आचेवरती. जरासुद्धा गॅस तुम्हाला वाढवायचा नाही, नाहीतर डाळ ही लगेच डागली जाईल, पण आतून ओलसर राहील, कच्ची राहील. त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला भाजून घ्यायची आहे. बघा मी थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते. आता बघा हलका तांबूस रंग आलेला आहे आणि मस्त असा जरा खळखळ असा डाळीचा आवाज यायला लागला आहे बघा. आणखीन थोडीशी इथं भाजून घेतलेली आहे आणि बघा थोडीशी नाही तर डाळ खाऊन बघितली. थोडंसंच ओलसर पण आहे, पण चांगल्या प्रकारे डाळ भाजले. आपल्याला नाही डाळ आणखीन थोडीशी भाजावी लागेल. पण बघा आपण इथं घेणार आहोत 1 कप मखाना. मखानासुद्धा भाजावा लागतो का नाही, मग तो आता इथे मी घालत आहे शेवटी. म्हणजे ह्या डाळीबरोबर ना मखाना भाजला जाईल. मखाना बघा इथं मी तुम्हाला दाबून दाखवते, असं नरम सादळ्यासारखं झालेला आहे. आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. मग मखाना कडक असेल ना तरच हा वाटला जातो बरं का. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे भाजून घेऊयात. मखाण्याच्या वरती असं कडक कवच असेल ते काढून टाकायचं बरं का, नाहीतर ते खाण्यात जर आलं ना तर कचकच असं लागतं म्हणून. आता बघा एक 5 ते 6 मिनटं भाजलेलं आहे मखाने घातल्यानंतर. आणि मखाने चांगले आपण दाबून बघायचे, लगेच फुटला की समजायचं मग भाजले. तर इथे ना डाळ तर चांगल्या प्रकारे भाजले, अगदी छान तांबूस रंग बदललेला आहे. इतपतच डाळ भाजून घ्यायची आपल्याला. आता आपण मखाना पाहूयात तो आपला भाजला आहे का. तर मखाना असा दाबून बघायचा, बघा चुरा होतोय, लगेच फुटला जातोय, म्हणजे छान कडक असा मखाना झाला आहे. आता लगेच इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सर्व ना खाली एका ताटामध्ये काढून घेऊयात, कारण खूप गरम आहे की नाही म्हणून. आपल्याला हे असं पसरून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही अगदी फॅनखालीसुद्धा ठेवू शकता अगदी 10 मिनटासाठी, कारण हे आपल्याला थंड करून घ्यायचं ना म्हणून. आता बघा एक 10 ते 15 मिनटं पाहत आहे पूर्णपणे छान प्रकारे हे थंड झालं आहे. हे थंड झालेत का नाही पूर्णपणे, मग आता आपण हे वाटून घेणार आहोत. थंड झाल्यानंतरच तुम्ही ह्याची पावडर करा, म्हणजे ना छान प्रकारे ह्याची पावडर तयार होते. थोडेसे जरी गरम नरम असतील ना तर ह्याची बारीक अशी पावडर होत नाही बरे का. त्यामुळे आता इथं जास्त प्रमाणामध्ये जर करत असाल तर तुम्ही घरघंटीवरती दळून घेऊ शकता किंवा गिरणीतून दळून आणू शकता. अगदी इथं आपण थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे मिक्सर जारलाच वाटून घेत आहे. अगदी छान बारीक पावडर करायची नाही, बारीक रवा असतो का नाही तसं रवाळ वाटून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेतलं ना. छोट्याच मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचं, म्हणजे कसं छान बारीक वाटलं जातं बघा मोठ्या मिक्सरच्या जारपेक्षा. मस्त दोन्ही बॅचेसमध्ये जे वाटून घेतलं ना ते छान एकसारखं इथं वाटून घेतलं आहे बघा. आता अगदी तुम्ही चाळणीने चाळून घेतला तरीसुद्धा चालेल, पण चाळायची गरज नाही बरं का. अगदी छान बारीक झालेलं आहे हे एकसारखं. आता चला आपण गॅसकडे वळूयात. गॅसवरती बघा जाडच बुडाची कढई घेतली आणि ह्याच्यामध्ये घेणार आहोत तूप. तर 1/4 कपच्या निम्मे इतकं तूप घेतलं आहे बरं का. आणि तूप जर पातळ असेल ना
आता हे तूप घट्ट आहे पण पातळ असेल मग तुम्ही पाव कप तूप घ्या बरं का, तितकं तूप हे लागतंच. तूप जितकं असं ना तितकं छान दाणेदार तोंडात टाकता विरघळणारा पदार्थ बनतो. आता बघा तूप आपलं हलकं गरम झालं, आपण केलेलं मग मूग डाळ आणि मखाण्याचं पीठ आहे ना ते घालून चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं बरं का. ऑलरेडी आपण अगोदरच चांगल्या प्रकारे मखाणे मूग डाळ भाजून घेतली अगदी रंग बदलूसपर्यंत, त्यामुळे ते भाजायला वेळ लागत नाही. पण असं तुपामध्ये भाजल्यामुळे ना चव टेस्ट छान येते. तुम्हाला बघा आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. आज आपण की नाही अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकता विरघळणारे असे ना मूग डाळीचे लाडू करत आहोत. बघा अगदी चांगल्या प्रकारे हे तुपामध्ये भाजून झालं. याच्यामध्ये ना नारळाचा बुरादा म्हणजेच की डेसिकेट कोकोनट अर्धा कप इतका घातलेला आहे. अगदी तुम्ही सुकं खोबरं ना हलकं भाजून जरी घातलात खिसलेलं तरीसुद्धा चालेल. आपलं तूप हे मूग डाळीचं पीठ गरम आहे, त्याच्यामध्ये नारळाचा बुरादा घालून तो सुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा. आता हे इथं घेतलेलं आहे 1 कप इतकं साईसकट दूध. एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालणार आहोत आणि मिसळून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटेल आता हे ह्याचा लगदा किंवा हलकं चिकटसर होईल का, तर बिलकुल नाही, अगदी छान मोकळं होणार आहे. पुढे बघाच. गॅस हा बारीक ठेवायचा. दूध एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं बरं का. दुधामुळे ना टेस्ट अगदी छान प्रकारे येते बरं का. आणि मूग डाळीचं हे पीठ आहे ना ते आपलं अगदी छान प्रकारे फुललं जातं, त्याच्यामुळे थोडं थोडं करून दूध घालायचं. तुम्ही म्हणाल दुधाच्या ऐवजी पाणी घातलं तर चालेल का? पाणी घालू शकता, पण टेस्ट चव जी असते ना ती येणार नाही तितकी पाहिजे तशी. त्याच्यामुळे ना इथं असं मी दूध घालत आहे. संपूर्ण 1 कप दूध थोडं थोडं करून घातलं आणि मिसळून घेत आहे. आता बघा दुधाचा पूर्ण अंश कमी होईपर्यंत आपल्याला ना हे परतून घ्यायचं आहे. अगदी 7-8 मिनटं बरं का, मंद आचेवरती, म्हणजे पूर्ण दुधाचा ओलसरपणा आहे ना तो निघून जाऊसपर्यंत बरं का. खाली तळाला बिलकुलसुद्धा चिटकत नाही, फक्त सतत तुम्हाला हलवत राहायचं आहे. बघा अगोदर किती ओलसरपणा होता आणि आता बघा तुम्हाला मोकळं झालेलं दिसत असेल का नाही, आणि छान फुलून वर आले बघा आपलं हे मूग डाळीचं पीठ. आता हे तर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि तयार केलं हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. अगदी असं मोकळं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बरं का. आता हे हलकं पसरून घेऊयात, कारण खूप गरम आहे का नाही म्हणून. आता ह्याच्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट. तर ड्रायफ्रूट कसे घालायचे माहिती आहे का, इथं मी फोडणी पात्र घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून गरम करून घेतलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता बारीक कापलेले ना घातलेत. हलके छान प्रकारे तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि मग घालायचे, म्हणजे ना ड्रायफ्रूट छान कुरकुरीत होतात, चवीला छान लागतात. आणि मग वरून ना वेलची आणि जायफळची पूड घातली. कुठलाही गोडाचा पदार्थ असला तर थोडंसं मीठ घालायचं, त्याची चव आणखीन वाढते. आणि मिसळून घेऊयात. ड्रायफ्रूट तुम्हाला आणखीन कुठले आवडत असेल ते घालू शकता, जसं की तुम्ही मनुकेसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. आता सर्व हे मिसळून घेतलेलं आहे. 10 मिनटं ना असंच ठेवलं होतं. आता हे पूर्ण थंड झालेलं नाही, हलकंसं गरम आहे बघा. आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची ती म्हणजे खडीसाखरची पावडर. ह्याच्या अगोदर मी खडीसाखरची पावडर कशी करायची हे दाखवलीच. इथं थोडंसं ना आपला व्हिडिओ स्किप झाला आहे, म्हणजेच की मूग डाळ वाटलेलं जे भांडं होतं ते बघा पांढरं होतं, त्याच्यामध्ये खडीसाखर बारीक केलेली होती, पण तो आपला व्हिडिओ झालाच नाही. त्याच्यामुळे आता तुम्हाला इथे सांगत आहे 1 कप इतकी खडीसाखर घेतली, कारण नैसर्गिक गुणधर्म असतात खडीसाखरेमुळे. आणि आता उन्हाळा सुरू आहे की नाही, मग उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्याचं काम करतं खडीसाखर, म्हणून इथं वापरले. अगदी तुम्ही आपली नेहमीची साखर असते ती मिक्सरला बारीक करून वापरू शकता, पण खडीसाखरेची पावडर घातल्यामुळे ना चांगल्या प्रकारे हे मिसळून हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे गोडपणा यायला हवा का नाही म्हणून. आता 1 कप मूग डाळ घेतली होती, त्याच्यासाठी 1 कप इतकी खडीसाखरची पावडर घेतली बरं का. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि मग काय असे छोटे छोटे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यायचे. अगदी छान मस्त लाडू वळायला येतात सहजपणे. शेवटचा देखील लाडू वळायला येतो बघा, आणि मस्त तोंडात टाकता विरघळणारे हे दाणेदार लाडू होतात. अगदी आपला मोतीचूरचा लाडू कसा असतो त्याच्यापेक्षा चवीला हा मूग डाळीचा लाडू लागतो बरं का. मला बघा बाप्पासाठी नैवेद्य दाखवायचं असेल तर आवश्यक हे लाडू करू शकता. शिवाय प्रसाद म्हणून जर द्यायचा असेल तरीसुद्धा हे लाडू केलात ना तरीसुद्धा एकदम छान भारी होतात. कोणी हा लाडू खाईल ना तुम्हाला नक्की विचारणार नेमका केलाय तर कसा. आणि हे लाडू सांगायला गेलं तर फ्रीजच्या बाहेर ना 5-6 दिवस खराब होत नाहीत, आणि फ्रीजमध्ये म्हणायला गेलं तर 15 दिवस. लाडू बघा अगदी मऊ लुसलुशीत दाणेदार झाला आहे का नाही. चला मग कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यात पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा, आणि हो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.